बातमी आहे राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या गुन्हेगारीची, विशेषतः महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारीची. राज्यात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. मागील 24 तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी क्षुल्लक कारणांवरून 3 क्रूर हत्यांची प्रकरणं समोर आली आहेत, तर अनेक ठिकाणी क्षुल्लक कारणांवरून मारहाणीच्या घटना देखील घडलेल्या आहेत. मालाड रेल्वे स्टेशनवर क्षुल्लक वादातून एकाची हत्या केली जाते. तिथं उल्हासनगरमध्ये क्रिकेट टुर्नामेंट पाहण्याच्या वादावरून तरुणाचं डोकं फोडलं जातं. नालासोपाऱ्यामध्ये क्षुल्लक कारणावरून आईच पोटच्या मुलीला संपवतेय, तर पुण्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून वाद होतो. पती पत्नीची हत्या करतो. माणसांमध्ये इतकी क्रूरता येते तरी कुठून, हाच प्रश्न या सर्व प्रकारांच्या अनुषंगाने उपस्थित होतो. या सगळ्यातली सगळ्यात पहिली घटना आहे मालाडमधली. मालाडमध्ये दिवसा ढवळ्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घटना घडलेली आहे. मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. लोकल ट्रेनमधून उतरत असताना काहीतरी किरकोळ वाद झाला. दररोज असे अनेक वाद होत असतात आणि या वादातून हत्या झालेली आहे. हत्या करून पळून जाताना आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली. आलोक कुमार सिंग या कॉलेज प्राध्यापकाची हत्या करण्यात आलेली होती. तर हे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो त्या डब्यातून संबंधित आरोपी खाली उतरला. तो थांबलाच नाही, तो पळत सुटला. याचा अर्थ ट्रेनमधून उतरण्याच्या आधी, ज्यावेळी ट्रेन स्लो होते, उतरण्याची लगबग सुरू असते, तेव्हा वाद झाला आणि ट्रेनच्या आतच त्यानं धारदार शस्त्रानं हल्ला केला होता. त्यातच मृत्यू झाला. तो ट्रेनमधून उतरला आणि आरोपी थेट पळत सुटला. ट्रेनच्या आत असताना हल्ला चढवला आणि त्यामध्ये संबंधित सिंग नामक प्राध्यापकाचा मृत्यू झालेला आहे. आलोक कुमार सिंग असं मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. तर आरोपी ट्रेनमधून उतरत असताना त्यानं धारदार शस्त्रानं हल्ला केला. तो उतरला आणि तो पळून गेला. सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला. 12 तासांच्या आत पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. मात्र या सगळ्या प्रकारामध्ये एका क्षुल्लक कारणावरून एका प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. मुंबई लोकलमध्ये दररोज अशी शेकडोंच्या संख्येनं भांडणं होतात. ट्रेनमध्ये चढताना, ट्रेनमधून उतरताना. मात्र एवढ्याशा कारणावरून हत्या होणं हे निश्चितच गंभीर आहे. मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. काल किरकोळ वादावरून एकाची हत्या करण्यात आलेली आहे. विलेपार्लेतील शिक्षक म्हणून आलोक सिंग हे कार्यरत होते. मात्र लोकल ट्रेनने प्रवास करताना काही किरकोळ वाद झाला आणि आलोक सिंग याची हत्या करण्यात आली. नेमका काय प्रकरण आहे, आपल्या सोबत बोलण्यासाठी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता कुपेकर सर. कुपेकर सर, काय सांगाल, काल एक हत्या करण्यात आली रेल्वेमध्ये, किरकोळ वादावरून काय प्रकरण होतं? काल संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला 17:40ची जी बोरिवली चर्चगेट बोरिवली स्लो लोकल आहे, त्या लोकलच्या जनरल डब्यामध्ये प्रवास करणारे मयत इसम आलोक कुमार सिंग आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये उतरण्यावरून एक किरकोळ वाद झाला. आणि त्या वादातून यातील संशयित आरोपीने त्याच्याकडे तीक्ष्ण हत्याराने यातील मयत इस्माच्या पोटावर वार करून त्यामध्ये त्यांची हत्या केलेली आहे. आज सकाळीच आम्ही यातील संशयित आरोपीला 24 तासाच्या आतमध्ये त्याला ताब्यामध्ये घेतलं. त्यावर तपास करून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला पुढील कारवाईसाठी PC साठी आम्ही त्याला न्यायालयात हजर करीत आहोत. पण जे आरोपीकडे सर एक हत्यार देखील होता, त्याच्याने त्यांनी हत्या केलेली आहे. ते हत्यार कुठून आला होता, ते काय काम करायचा, आरोपीचं काय बॅकग्राऊंड काय? आरोपीचा बॅकग्राऊंड कसा, आरोपी हा मेटल पॉलिश त्याच्या वडिलांचं दुकान आहे चर्नी रोडला, तिकडे तो काम करतो. आरोपीचं बाकीचं क्रिमिनल रेकॉर्ड तर आतापर्यंत काय आपल्याला प्राथमिक ह्याच्यामध्ये मिळालेलं नाहीये, तरी अधिक तपास आपण करत आहोत. आणि त्याने ते वेपन कुठून आणलं आणि त्याचा काय वापर करतो, ते कशासाठी होतं, वेपन होतं का त्याच्या दररोजच्या वापरात होतं, याचा तपास सध्या चालू आहे. सर, आरोपी आणि जे फिर्यादी आहे दोघं एकमेकांना ओळखायचे का? नाहीये, दोघंही एकमेकांना ओळखत नाहीये. दोघं फक्त प्रवासी आहेत आणि ते एकमेकांना ओळखत नाही. कॅमेरा पर्सन अशोक साहब, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई. वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था. उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है. प्रशासन की लापरवाही. वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5, 5:30 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है. आपकी मांग क्या रहेगी? हमारी मांग तो यही है कि सबसे पहले वहाँ के पुलिस वालों को आप सस्पेंड कीजिए और
आणखी एक हत्येची घटना घडलेली आहे पुण्यामध्ये. पुण्याच्या वाडेबोल्हाईमध्ये पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून वाद झाला. वादाच्या भरात पत्नीवर चाकून सपासप वार करत पतीने तिची हत्या केली. आरोपी पती शैलेंद्र भटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. शैलेंद्र भटकर यानं त्याची पत्नी नम्रता शैलेंद्र भटकर हिला भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं आणि यावेळी दोघांमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून वाद झाला. वादाच्या भरात शैलेंद्रनं नम्रता हिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर चाकून सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये नम्रता गंभीर जखमी झाली. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू झाला होता. या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत. बालाजी. विक्रांत, लोणीकंद परिसरामध्ये हे पती पत्नीच्या वादातून ही हत्या झालेली आहे आणि ही हत्या जी आहे ती सोन्याच्या दागिन्याची मागणी करण्यात आली. अशी माहिती मिळते की हे दोघे एकत्र राहत नव्हते. एका ठिकाणी शैलेंद्र भटकर जो आरोपी आहे त्या आरोपीने नम्रता नावाची जी तिची पत्नी आहे तिला बोलावून घेतलं भेटण्यासाठी आणि भेटल्यानंतर या दोघांमध्ये सोन्याच्या दागिन्यावरून वाद झाला, मागणीवरून वाद झाला आणि त्याने चाकूने सपासप जे आहे ते तिच्यावरती वार केले आणि वार केल्यानंतर गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी जे आहे ते शैलेंद्र भटकर याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याने मात्र खळबळ उडालेली आहे आणि पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेची भीती लोकांमध्ये राहिली आहे का नाही असा प्रश्न सातत्याने निर्माण होतोय आणि इतक्या खालच्या दर्जाला जाऊन जी आहे ती ही हत्या करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. इकडे मुंबईच्या शेजारी असलेल्या उल्हासनगरमध्ये एक घटना घडली. उल्हासनगर कॅम्प 4 मधील सुभाष टेकडे परिसरामध्ये क्रिकेटची टुर्नामेंट पाहण्यावरून वाद झाला होता. या वादाचं रूपांतर जीव घेण्या हल्ल्यामध्ये झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामध्ये तलवारीनं केलेल्या हल्ल्यामध्ये रोहित नावाचा युवक गंभीर जखमी झालाय, तर त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बातमी मुंबईच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या नालासोपारा मधून. नालासोपाऱ्यामध्ये आईकडून 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. नालासोपाऱ्याच्या संतोष भुवन इथल्या विद्या विकास मंडळ चाळ परिसरामध्ये राहणाऱ्या आईनंच आपल्या मुलीची हत्या केली. गळा चिरून तसंच सिलबट्ट्यानं मारहाण करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. हमें इन्फॉर्मेशन मिली कि माँ ने अपने खुद 15 साल की लड़की को पत्थर से सर में कुचल के मारा है. तो इमीडिएटली हमारी टीम यहाँ पहुँच गई. अभी पूरी आगे की इंक्वायरी चल रही है. एक्यूज जो है माँ वो अपनी कस्टडी में है. FIR हम ले रहे हैं. इसका रीजन क्या समझ में आया मैडम, कुछ जानकारी मिली? हाँ, कुछ ऐसे प्राथमिक इन्फॉर्मेशन ऐसे मिल रही है कि बड़ी बेटी छोटे अपने जो 4 भाई बहन है उनको मारती थी और माँ का उसको अपोज था. ये BPL पॉपुलेशन है, BPL लोग हैं, तो गुस्से में आकर उसने किया है.